कोणाच्या आधाराची गरज नाही मला. मी माझ्या यशाचा एकटा वारसदार बनणार. कोणाच्या आधाराची गरज नाही मला. मी माझ्या यशाचा एकटा वारसदार बनणार. आता जो तुम्ही प्रेम तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. हा जो टॅटस आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामला पाहू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं, हा टॅटस क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करायचं आणि सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून तुम्हाला मटेरियलमध्ये जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे तो इथे सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि इथून ॲड करायचा आहे. या बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहे ते तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे 1 2 3 अशा बीट बदलत जातील 6 पर्यंत. तर आपल्याला काय करायचं, 1 2 3 अशा 6 पर्यंत बीट आहेत. तर त्यानुसार आपल्याला कट मारायचं जसे इथे मी सांगतोय तशा प्रकारे. तर आता काय करायचं आपल्याला, सिम्पली 1 2 जिथून आपली बीट चेंज होते तेच अशा प्रकारे तर इथे आपली चेंज होत आहे. सिम्पली आल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथे स्प्लिटचा मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, दुसरी बीट कुठे चेंज होती बघायचं आहे. तर इथे आपली त्याच्या थोडं पुढं आलं की त्याला आपली जी आहे दुसरी आणि तिसरी बीट इथून चेंज होते. तर सिम्पली आपल्याला त्याच व्हिडिओवरती अशा प्रकारे क्लिक करून ठेवायचं आहे आणि पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथे स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो पुढे तुम्हाला बीट नावानुसार कट करायचा आहे. कट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, सिम्पली इथून हे जे वेगवेगळे भाग झाले त्यामध्ये आपल्या फोटो ॲड करायचे आहेत. फोटो ॲड करण्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील. त्यामध्ये एक रिप्लेचं आहे ते ऑप्शन तुम्हाला एक मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुमचा इथे फोटो असेल सिम्पली अशा वेळेला सिलेक्ट करायचा आहे. इथून हा जो फोटो आहे आपण अशा वेळेला सिलेक्ट करून घेतल्यानंतर हा जो फोटो आहे तो स्क्रीनवर सेट करण्यासाठी 2 बटन अशा वेळेला सेट करायचा आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीटला करायची. इथून जे आपण पुढच्या आपल्या म्हणजे बीट राहिले 4 त्यांना करून घ्यायचा. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो एकच ॲड करून घ्यायचा बीट नुसार. इथून फोटो आहे ॲड करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्या अशा प्रकारे पहिल्यांदा जुटायचं आहे. इथे तुम्हाला एक ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. 4 नंबरला एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट व्हिडिओ दिला आहे तो त्याचमध्ये आपण सॉन्गसुद्धा दिलेलं आहे. सिम्पली तोच बीट व्हिडिओ अशा वेळेला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. इथे जे आपलं सॉन्ग आहे तिथं ॲड होऊन जाईल. तर मी काय करतो, याचे जे आपले फोटो राहिलेत बीट नावानुसार ॲड करायचे ते पटकन ॲड करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण जे फोटो आहे ते ॲड करून घेतलेले आहेत. आता जसं मी सांगतोय तशा वेळेला तुम्ही तुमच्या फोटोला इफेक्ट द्यायच्यात. एक सांगितलं की लगेच एक जो इफेक्ट आहे तो तुम्ही ॲड करून घ्या जेणेकरून कोणता इफेक्ट कुठे लावायचा ते तुम्हाला समजून जाईल. तर आपल्या आता पहिल्यांदा काय करायचं आहे, एकूण इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 दुसरा जो हा फोटो आहे त्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट केला आहे. तो कसा करायचा, सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल. खाली थोडं स्क्रोल करा. इथे ॲडजस्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर सॅच्युरेशन आहे त्यावरती क्लिक करू. हे जे आहे संपूर्ण मायनस करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला इथून बघू शकाल की 3 फोटो आपले करून द्यायचे तिथे ब्लॅक अँड व्हाईट. तर इथे आपले दुसरा झाला. त्याच्यानंतर सिम्पली तिसरा सोडायचा आणि 4थ्या फोटोला करायचा आहे. 4था फोटो झाला की आपला इथून 5वा फोटो सोडायचा आहे आणि 6व्या फोटोला इथून करून द्यायचा आहे ब्लॅक अँड व्हाईट. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, सिम्पली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे 1 2च्या जेमध्ये हे ट्रान्झॅक्शन आहे सिम्पली हे जे व्हाईट कलरचं त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ओव्हरलेचा ऑप्शन मिळून जाईल 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला व्हाईट फ्लॅशचा एक इफेक्ट मिळून जाईल 2च नंबरला येते. सिम्पली अशा वेळेला सिलेक्ट करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. आपल्या आता काय करायचं आहे, दुसरा आणि तिसरा जो हा फोटो आहे त्यामध्ये एक ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. सिम्पली हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला इथे लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये नाही तर तुम्ही इथून हा जो इफेक्ट आहे सर्चसुद्धा करू शकता अशा प्रकारे. तर इथून आपण हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सर्च करूया. फोल्ड लाईट नावाचा इफेक्ट आहे. सिम्पली हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सिलेक्ट करूया आणि इथून ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण याची आणि इथून बॅक करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करून. त्याच्यानंतर इथून हा जो इफेक्ट आहे इथून अशा प्रकारे लागून जाईल. हा जो इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो आहे त्यापाशी यायचा आहे. तर इफेक्ट आपण नंतर देऊ. पहिल्यांदा हे जे आपले PNG आहे इथून ॲड करून घेऊया. तर ते पहिल्यांदा अशा प्रकारे यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथून एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती आणि जे पण डायलॉग असेल सिम्पली इथून ॲड करायचं आहे. सिम्पली अशा प्रकारे डायलॉग बघून मी तुम्हाला हे जे डायलॉग आहे ते मटेरियलमध्ये देईल. सिम्पली तिथून जाऊन तुम्ही अशा प्रकारे हे जे आहे ते डायलॉग ॲड करा. तर आपण कोणता डायलॉग आहे ते एकदा प्ले करून बघूया. ओके, तर हा जो डायलॉग आहे तो आपला पहिल्या फोटोला द्यायचा आहे. इथून बसलेला आहे. फक्त पुढून अशा वेळेला थोडा कमी करा म्हणजे कुठून डायलॉग येतो इथे मी ना
थोडं तुम्ही ना अशा प्रकारे प्ले करून सॉन्ग आहे ते डायलॉग ॲड करा, जेणेकरून परफेक्ट बसून जातील. ओके, अशा प्रकारे सिम्पली 2 बोटाने अशा सेट करा जे पण डायलॉग आहेत ते. तर येथे आपण सेट करूया. ओके, अशा प्रकारे सेट झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या फोटोचे जे तो आपण स्प्लिट केलं ते तेच आहे. पुन्हा ॲड ओव्हरले दुसरा डायलॉग आहे तो अशा प्रकारे ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो तेवढीच न्यायची. तुम्ही प्ले करून येथून ॲड करा. तर इथं आपण बघा. ओके, अशा प्रकारे परफेक्ट ॲड करा, म्हणजे थोडा इथून गॅप थोडं अशा प्रकारे कमी करा. येथून तुम्हाला ब्लॅक लेअर असल्यामुळे दिसणार नाही, पण तुम्ही अशा प्रकारे ऐकून डायलॉग आता कसे करायचे ॲड तुम्हाला माहीत झालं असेल. अशा प्रकारे ॲड करा आणि परफेक्ट बसवून द्या. त्याच्यानंतर हा जो तिसरा फोटो येते त्याचे जे तो आपण स्प्लिट केला देते पुन्हा ॲड ओव्हरलेवरती, आणि दुसरा आपला हा जो डायलॉग आहे इथून ॲड करूया. आणि ह्याची जी लेंथ आहे तिसरा आपला जेवढा फोटो आहे तेवढी निघून अशा इथून परफेक्ट बसूया ह्याची जी लेंथ आहे ती. त्याच्यानंतर हा जो आपला चौथा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते तेच आहे, पुन्हा ॲड ओव्हरले. आणि हा जो डायलॉग आहे म्हणजे ही इमोजी PNG सिम्पली अशा प्रकारे ॲड करा आणि शेवटपर्यंत सेट करा. त्याच्यानंतर 2 बटन अशा सेट करा आणि इथून बॅक करा, सिम्पली बसून जातील डायलॉग आहे ते. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करा. इथून 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा. तर इथून तुम्हाला बघायचं अशा प्रकारे जसं मी बघत आहे तिथून तर मिळून गेला आहे. सिम्पली हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सिलेक्ट करूया. ह्याची जी लेंथ आहे 1.4 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. त्याच्यानंतर पुढचे जे 2 फोटो आहेत सोडा, डायरेक्ट चौथा जो हा फोटो आहे त्यावरतीच सिम्पली क्लिक करायचं आहे. पुन्हा ते ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. आता आपल्या त्याने एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे झूम 2चा. तर इथून अशा प्रकारे बघायचं आहे तुम्हाला कुठे. ओके, तर हा जो इफेक्ट आहे तो मिळून गेला आहे. सिम्पली अशा वेळेस सिलेक्ट करूया. 1.0 ठेवून ह्याची जी साईज आहे ती खालची बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो म्हणजे कितवा फोटो आहे आपला चौथा झाला 5वा, हा जो 5वा फोटो आहे त्यावरती क्लिक करा पुन्हा त्या ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये. आणि इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकली नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल तो इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सिम्पली त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला अशा प्रकारे ना रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हे तुम्ही बघू शकाल की 5व्या फोटोला आणि 6व्या फोटोला हे जे 2 इफेक्ट आहेत ते द्यायचे. दिल्यानंतर आपल्या सिम्पली पहिल्यांदा द्यायचे अशा प्रकारे. आल्यानंतर इथून इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती. आणि नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये जाऊन एक तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे 2 नंबरला इथे मिळून गेला आहे. सिम्पली अशा प्रकारे सिलेक्ट करा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला फोटो आहे शेवटपर्यंत न्यायची, म्हणजे जेवढा ह्या व्हिडिओची लेंथ आहे तेवढी अशा प्रकारे शेवटपर्यंत नेल्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे पुन्हा इथे अशा प्रकारे पहिल्यांदा जुडं थांबायचं, बर्ड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला यायचं आहे ग्लो इन स्लाइसमध्ये. आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना एक इफेक्ट मिळून जाईल. आपण थोडं इथे बघूया कुठे येतो. ओके, रेव्होलिंग फ्लेम्स नावाचा हा जो इफेक्ट आहे सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. वरती तुम्हाला नावसुद्धा मिळून जाईल म्हणजे. तर अशा वेळेस सिलेक्ट करा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपले पहिले 3 फोटो आहे तेवढीच न्यायची अशा प्रकारे. आणि इथून तुम्ही बघू शकाल की आपल्या फोटोला अशा इफेक्ट आहे तो मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्या याचा शेवटचा जो हा फोटो आहे शेवटून दुसरा जो हा फोटो आहे तिथे यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकाल की हा जो शेवटून दुसरा फोटो आहे तिथे आल्यानंतर जे तो आपण स्प्लिट केला ते त्याच्या थोडं पुढे या जसं येते आलं आपण तशा प्रकारे. पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करा. आता तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन ट्रान्झॅक्शन मुवमेंटचा एक इफेक्ट मिळून जाईल. पहिला इथून सिलेक्ट करा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे शेवटून अशा कमी करायची. जेवढा आपला दुसरा फोटो आहे त्याच्या थोडी कमी करून द्या आणि सिम्पली ॲडजस्टमध्ये जावा. आणि इथून हे 36 रोटेट आहे ते ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली शेवटच्या फोटोपाशी यायचं आहे. आल्यानंतर आपल्या आता काय करायचं सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला ग्लो लाईन्समध्ये येऊन इथून तुम्हाला हेल फायर नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल तर ते सिलेक्ट करायचं आहे. इथून आपण बघूया कुठे येतो. तर अशा प्रकारे म्हणजे इफेक्ट आहे ते तुम्हाला शोधावं लागते जसे ते मी शोधत आहे तशा प्रकारे. कारण की ह्याच्यात खूप सारा वेळ जातो. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आहे ना तुम्हाला ब्रेकडाऊन करतो म्हणजे कसे कोणते इफेक्ट कुठे लावायचे ते. तर सिम्पली इथूनच मिळणार आहे. अशा वेळेस सिलेक्ट करून हा जो इफेक्ट आहे तो परफेक्ट लागून जाईल हेल फायरचा. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे त्याचा कलर जर तुम्हाला बदलायचा असेल ॲडजस्टमध्ये जाऊन इथून पहिला ऑप्शन कलरचा मिळून जाईल. जो पण आवडेल तुम्ही अशा वेळेस ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. तर हा जो ॲड्रेस आहे तो आपला क्रिएट झालेला आहे. त्याच्यानंतर सेव्ह करण्यासाठी ह्याची वरती आयकॉन आहे बांधायचं त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळेस एक्सपोर्ट होऊन जाईल.